श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज मी स्पायसी पनीर भात केला होता. मस्त झाला होता. तुम्ही पण असंच एकदा ट्राय करा माझ्यासारखं. तर सर्वात पहिली मी वाटी घेतली. वाटीमध्ये 5-6 चमचे दही घेतली. त्यात हळद, लाल मसाला, घरगुती मसाला, बिर्याणी मसाला, धने मसाला सर्व मिक्स करून घेतले. त्यानंतर मी गॅस ऑन केला. त्यानंतर मी पातेलं ठेवलं. त्यानंतर तेल टाकलं. पातेलं खूप मोठं झाले मला माहिती आहे, पण मोठ्या पातेल्यात छान होतो त्यामुळे मोठं पातेलं ठेवलं. तेल गरम झाल्यावर जिरे, 2 लवंग, 2 काळी मिरी, 1 तेजपत्ता, दालचिनी टाकली. त्यानंतर लसूण वाटून टाकलं. मला जाडसरच लसूण आवडतो त्यामुळे जाडसरच वाटून टाकला. मग काय कांदा, बटाटा, हिरवे वाटाणे, टमॅटो, गाजर, 2 हिरव्या मिरच्या टाकल्या. त्यानंतर 2 मिनिटं वाफेवर शिजून घेतलं सर्व. त्यानंतर पनीरचे काप केलेले पातळ, तर पनीर टाकलं आणि परत 2 मिनिटं वाफेवर शिजून घेतलं. नंतर मीठ टाकलं. परत 1 मिनिटं वाफेवर शिजून घेतलं. त्यानंतर वाटीत मिक्स केलेला मसाला टाकला. नंतर 5 मिनिटं सर्व वाफेवर शिजून घेतले आणि त्यानंतर तांदूळ धुतले. आम्हाला इंद्रायणी तांदूळ आवडतात. तुम्हाला कोणतं आवडतं ते टाका. नंतर तांदूळला टाकून गरम पाणी टाकलं. 1 उकळी येऊ दिली. कारण थोडं गरम पाणी टाकल्यावरच भात छान लागतो आणि कुठलीही भाजी करत असेल तर आपण गरम पाणीच टाकायचं तर मस्त लागतं. थंडगार पाणी टाकलं की थोडीशी चव अलग होते. त्यामुळे मी गरमच पाणी टाकते शक्यतो. आणि मग गॅस फास्ट केला आणि चांगली उकळी येऊ दिली. उकळी येऊ दिल्यानंतर बारीक गॅस केला आणि ताट झाकून शिजून घेतला. मग काय गरम गरम भात झाला आमचा. मग गरम गरम पनीर भात झाला. मस्तपैकी पापड घेतलं, लोणचं घेतलं, कांदा, काकडी घेतली आणि ताट सजवली. जास्त सजवली नाही, अशी सिंपल ताट होती. माझे मट्टा पण होता मस्तपैकी. काय मंडळी, या जेवायला. आवडले की फॉलो पण करा आणि सबस्क्राईब पण करा.